अभिनंदन करतो आणि तुर्तास थांबतो. या पुढील समालोचनाची धुरा आदरणीय गणेश सर सांभाळतील. धन्यवाद. हॅलो 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 सोनारपाडा टीम आपण आलेला, आपण व्यासपीठात स्थानपन्न व्हायचे. सोनारपाडा टीम गुंडा स्पोर्ट आणि विघ्नहर्ता चालू असलेला सामना. टॉस कुणी विघ्नहर्ता टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. गणेश आणि सुभाष सलामीचे सलामीवीर, सॉरी मोहम्मद आणि सुभाष. मोहम्मदच्या बॅटमधून हा फटका. 2 धावाने श्री गणेशा करतो तो मोहम्मद. निर्धाव चेंडू, बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, त्यानंतर निर्धाव. गुंडा स्फोट आपल्या नावाला साजेल असा खेळ नेहमीच गुंडा स्पोर्ट संघाकडून आपण पाहतोय. मोहम्मद आणि सुभाष बॅटच्या रनर मध्ये आलाय. चेंडूला पाठवलंय शॉट मिडॉनला. चेंडू ट्रॅव्हल झाला, ऑन साइड मधून निघून जातोय चेंडू. सीमा रेषा पार. धावा मिळतील ह्या 4. डीजे 4 धावा आणि प्लस 2 टोटल 6 धावांवरती धावपळ जाऊन पोहोचतोय. मोहम्मद शांत बसणार नाही. चेंडूने बरीच उंची घेतली. शतरक्षक नाही आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील या 4 चौकार. डीजे थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग करतोय तो मोहम्मद. आपल्या संघासाठी चांगली सुरुवात तर केले. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. चांगली सुरुवात. संजय यांच्यावरती 2 लगातार प्रहार केले ते मोहम्मदने. बॅटच्या रनर मध्ये आलाय. चेंडूला पाटील ऑन साइट मध्ये येतोय हा खणखणी दर्जेदार असा चौकार. डीचे ठोक. हॅलो थँक्यू. यानंतरची महत्वाची मॅच आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशन वर्सेस सोनारपाडा प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला येणार आहे. मैत्रीपूर्वक लढत असेल. एका बाजूला सोनारपाडा, एका बाजूला सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 हा संघ असेल. मैत्रीपूर्वक लढत, प्रेक्षणीय सामना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा आहेत 14. बिनबाद 14. ही जमेची बाजू विघ्नहर्ता संघासाठी. पण गुंडा स्पोर्ट हा संघ सुद्धा एक नामांकित संघ आहे. सह्याद्री असोसिएशन मध्ये आपल्या नावाचा बोलबाळा ह्या संघाने नेहमीच ठेवला आपल्या नावावरती. हा संघ युवराजजी भोसले आणि संजय सुतारनी पुरस्कृत केलेला संघ गुंडा स्पोर्ट. तर पांडुशेठ लाड आणि प्रकाश लाड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे विघ्नहर्ता. गोलंदाजी मारुती, गोलंदाज परशुराम.
त्याच्यामध्ये आहे राम, असा आहे परशुराम. गोलंदाजी मार्ग वरती झालाय सज्ज. बॅटच्या रनर मध्ये आलाय, चेंडूला पाठवलाय लांब लचक नेत्र दीपक षटकार. डीजे ठोक, डीजे मास्टर. गावंडी या गावडी या संघाचे संघ मालक कोटकर बंधू आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. कोटकर बॉईज गावंडी या संघाचे संघ मालक कोटकर बंधू आपण व्यासपीठावर स्थानपन्न. श्री सुखाई 11 किंबुर्नीवाडी शंकर बावकर साहेब, सन्माननीय शंकरजी बावकर साहेब आपण व्यासपीठावर स्थान. इथे घडलं काय, पुन्हा झेल सोडलाय. चुका चुका आणि चुका, दुसरं काही नाही. साधे सोपे झेल इथं सुटतायत. मॅच क्रिकेटचं एक सूत्र आहे, घ्या कॅचेस आणि जिंका मॅचेस. परंतु तुम्ही जर असे कॅचेस सोडणार ना तर तुम्हाला मॅच जिंकणं अवघड आहे. धावफलकाचा विचार केला तर 23 धावा, एक गडी तंबूच्या आसऱ्याला 23 धावा धावफलकावरती. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिझन मध्ये. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमारेषा पार. त्यानंतर श्री सुखाई 11 कुंभोर्णीवाडी सन्माननीय आदरणीय श्री शंकर बावकर साहेब आपण व्यासपीठावर स्थापन व्हायचं आहे. गुंड्या स्पोर्ट एनवाडी युवराजजी भोसले आणि संजयजी सुतार. सुभाष भोसले सर, युवराज भोसले आणि संजय सुतार, आपण बबनजी भोसले आपण सर्वांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. त्यानंतर विघ्नहर्ता वारियस गेलवडे सन्माननीय आदरणीय पांडुशेठ लाड व प्रकाश लाड आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. गौसिया स्पोर्ट धनगरवाडी कलंदर मोहम्मद कुरेशी पोलीस पाटील आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. ज्या मान्यवरांची, ज्या संघ मालकांची आपण नावं घेतलेली आहेत, पुकारलेले आहेत, आपणास नम्रपणे विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आपले अध्यक्ष साहेब आपली वाट पाहत आहेत. जाऊया मैदानामध्ये, जिथे घडतंय काय, बिघडतंय काय, कारण चालू असलेला सामना आहे. एका बाजूला संघ आहे गुंड्या स्पोर्ट, तो एका बाजूला संघ आहे विघ्नहर्ता संघ बॅटिंग करतोय, तो गुंड्या स्पोर्ट्स संघ क्षेत्ररक्षण करतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29 धावा धावफलकावरती, एक गडी तंबूच्या आसऱ्याला. आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत सह्याद्री क्रिकेट लीग पर्व 6वे पर्व. खरोखर सातत्याने ही स्पर्धा, सातत्याने पर्व, कारण माझ्या तालुक्यातील, माझ्या गावातील, माझ्या शहरातील, माझ्या विभागातील मुलांना एक चांगलं क्रिकेट खेळायला भेटावं यासाठी हा अट्टास, यासाठी ही स्पर्धा,
एका उंचीवरती जाऊन पोहोचलेली आहे. जेवढं सुरेश दादा लांबोरे साहेब, सन्माननीय आदरणीय श्री सुरेश दादा लांबोरे साहेब, आपणही व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. चेंडूने बरीच उंची घेतले. क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल घेणार का हो का नाही, आणि झेल टिपलाय. धक्का क्रमांक दुसरा बसतोय तो विघ्नार्थ संघाला. सुभाष बॅक टू द पॅव्हेलियन. डीचे ठोक. हो, परंतु मॅच सुद्धा रंगात येणार. थांबा थोडा वेळ. थँक्यू डीजे मास्टर. पुन्हा गोलंदाजी मारतोय गोलंदाज चंदू. चंदू भाई काय गोलंदाजी करतोय. आकाश फटका तर फसला. क्षेत्ररक्षकाने झेल सोडला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोही ते यशस्वी. 2 धावा धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचतोय 35 धावा. 2 गडी माघारी. 35 धावा धावफलकावरती. विघ्नहर्ता संघाची संघ मालक पांडुशेठ लाड आणि प्रकाश शेठ लाड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. हो, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम. चंदू भाई व्हेरी गुड. चांगली गोलंदाजी करतात चंदू. तर समोरील संघ आहे गुंड्या स्पोर्ट, एक नामांकित संघ. सन्माननीय युवराज भोसले साहेब आणि संजय सुतार यांचा मालकीचा संघ यांनी पुरस्कृत केलेला संघ. फटका तर फसलाय परंतु ते क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतो हा चौकार. डीजे मास्टर. क्रिकेट असोसिएशन रजिस्टरचे होणारा सामना आहे तो सोनारपाडा विरोधात सह्याद्रीचे खेळाडू आहेत किरण लटके, विशाल कोलापटे, आकाश शिंदे, संजय हेडगे, त्यानंतर सचिन पाटील, मंगेश वारे, रायना कस्तूर, गणेश, सुभाष माट्या, माऊली पाले आणि संजय हाटे. संजय हापे कर्णधार आहेत. संजय हापे आणि सोनारपाडे आपले ही संघ आला असेल तर इथं वरती स्टेज वरती स्थानपन्न व्हायचं आहे. सोनारपाडा यानंतर होणारा टॉस सोनारपाडा वर्सेस सह्याद्री असोसिएशन रजिस्टर संघ 11. साधा सोपा झेल इथे सोडलाय. 2 धावा रोखल्या जाणार नाहीत. 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 45. नेक्स्ट मॅच
प्रेक्षणीय सामना सोनारपाडा वर्सेस सह्याद्री क्रिकेट असोसिएशन रजिस्ट्रेशन 11 हा संघ खेळची संधी संधी सोडणार नाही आणि धक्का क्रमांक 30 बसतोय तो विघ्नार्थ संघाला डीजे मास्टर. थँक्यू. अजय कलामीची गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर 2 आणि आता विकेट. चांगली गोलंदाजी करतोय आता कमबॅक करतोय गोलंदाज अजय. प्रकाश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. कुठल्या प्रकारचा प्रकाश परंतु येतोय हा डॉट चेंडू येतोय निर्धाव अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पण प्रकाश सुभाषनी जर प्रकाशने जर षटकार मारला तर सन्माननीय संजय हापे सर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये हिरवी पत्ती निर्धाव चेंडू. षटकार मारायच्या नादामध्ये निर्धाव चेंडू येत आहेत संजयजी. प्राइस तर आपण लावलंय परंतु षटकार बॅट्स अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. बघूया स्वतः संघ मालक आहेत प्रकाश लाड आणि संघ मालक असताना त्यांच्या लागले प्राइस मारायचा प्रयत्न करतायत परंतु ही ते काही नाही तरी एकच धाव एक धाव झालेली आहे आणि एका धावने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 46. गुंडा स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 47. चला टॉस करूया आपण. टॉस बॉक्स मध्ये प्रेक्षणीय सामना एका बाजूला सोनारपाडा वर्सेस सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11. संजय हापे कॅप्टन आहेत ते सह्याद्री असोसिएशनचे. सोनारपाडा संघाचे कर्णधार आपलं नाव सांगा. अनिकेत. टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. सुभाषजी भोसले साहेब आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. या सुभाषजी टॉस बॉक्स मध्ये जाऊया. तोपर्यंत मायक्रोफोन वरती आपल्या सर्वांचे लाडके रोशन संते सर घेतील बाईट. प्रेक्षणीय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आणि सोनारपाडा या दोन टीम मध्ये 4 षटकांचा सामना असेल. सह्याद्री असं कॉल आहे आणि आलंय हेड. टॉस जिंकलेला आहे सोनारपाडा या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग स्वीकारली. 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच प्रेक्षणीय सामना आहे आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून सह्याद्री क्रिकेट लीग ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला खेळण्याची संधी मिळते. ऍज अ प्रेक्षणीय सामना म्हणून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा खूप आत्रेमी. तर नक्कीच शुभेच्छा असतील संघाला. सोनारपाडा या टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे ते म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या संघाला. थँक्यू सर. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला सोनारपाडा एका बाजूला सह्याद्री असोसिएशन 11. सोनारपाडा संघाने टॉस जिंकून फील्ड करायचा म्हणजे फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. जाऊया मैदानामध्ये ज्याने धावा बनवल्या धावफलकावरती 47 धावा बनवायचे त्या गुंडा स्पोर्ट्स संघाला. किरण लटके सर, विशाल कोलापटे, आकाश शिंदे, संजय हेडगे, सचिन पाटील, मंगेश वारे, रायना कस्तूर, गणेश, सुभाष माट्या आणि संजय हाटे सर्वांनी यायचंय. सह्याद्री असोसिएशनची मॅच आहे आणि आपले कर्णधार सन्माननीय संजय हाटे सर आपली वाट पाहतायत.
परशुराम आणि चंदू गोलंदाजी मारुती, गोलंदाज गणेश, स्ट्राईकला परशुराम, नॉन स्ट्राईकला चंदू. पहिला चेंडू येतोय व्हाईट, व्हाईट चेंडू. संघाचं सुरुवात होते, धावसंख्या खुलते. ते व्हाईटने श्री गणेशा झालाय. तो गुंड्या स्फोट, एक नामांकित संघ, नावाजलेला संघ, आपल्या नावाची छाप, आपल्या खेळाची छाप सह्याद्री असोसिएशन मध्ये सोडलेला हा संघ आहे. समोरील संघ विघ्नहर्ता. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाही मित्रांनो. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा चौकार. चार धावा धावफलकावरती होत्या त्या 5 धावा धावफलकावरती. जिथे धावा बनवायच्या 47 चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 5. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते सोनारपाडा वर्सेस सह्याद्री असोसिएशन 11. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. बॅटच्या रनर मध्ये आला, चेंडूला पाठवला मिड विकेटला, येतोय हा विकेट. माघारी जाते. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिला धक्का बसलाय तो गुंड्या स्पोर्ट्स संघाला. बॅक टू द पॅव्हेलियन. परशुराम, ज्याच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिला होता, तो परशुराम नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. संग्राम आलाय, परंतु गणेशचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडूवर व्हाईट आला, त्यानंतर चौकार, आता कमबॅक करतोय. महत्वाची विकेट त्याने माघारी तर पाठवलंय. सलामीचा सलामीवीर परशुरामला माघारी पाठवलंय. पुन्हा गोलंदाजीवरती सज्ज होते तो परशुराम. स्ट्राईकला आहे संग्राम. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु ही ते घडली चुकी, बिघडलंय काय तरी येतोय चौकार. 4 धावा ऍड केल्या जातील. या 4 धावाने संघाचा धावफलक पुढे जातोय 9 या आकड्यावरती. 47 चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. पुन्हा गणेश गोलंदाजी मार्गवरती, गोलंदाज सज्ज होतोय गणेश. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जज करता 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 चेंडू अडवला. सर आम्हाला धावा कळवा इथे. सर 3 धावा ना, 3 धावा. या 3 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 12. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून पाहतोय चंदू आणि संग्राम. पंचांकडे अपील करतात. अपील मध्ये कुठलाही आत्मविश्वास नाही, पंचांचा कुठलीही प्रतिक्रिया नाही. चेंडू डॉट. विशाल कोलापटे आणि किरण लटके आपण यायचं आहे स्टेज कडे. आपली मॅच आहे, प्रेक्षणीय सामना आहे. विशाल आणि किरण या लवकर. धावसंख्येचा विचार केला 12 वरती स्थिरावले. पहिल्या षटक प्रगती पथावरती पंच आमच्याकडे वळतायत, जमिनीला समांतर हात करतायत. व्हाईट चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या येते 13. काय 13 आणि काय मेरा, इधर धावसंख्या आहे 13. विघ्नहर्ता वर्सेस गुंड्या स्फोट. दोन्ही नामांकित संघ एकमेकांच्या समोर लढतायत, आज भिडतायत. कारण 6वं पर्व आहे आणि या पर्वामध्ये आपली छाप सोडायची आहे. प्रत्येक जण झुंज देतोय, प्रत्येक जण लढतोय, झटतोय. तर कशासाठी, तर ह्या मानाच्या आणि सन्मानाच्या ट्रॉफीसाठी. गणेश गोलंदाजी मारत होती. चंदूच्या बॅट मधून हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करणार नाही. धक्का क्रमांक 2 बसतोय तो गुंडा स्पोर्ट्स संघाला. चंदू बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे ठोक ठोक.
संग्राम आणि तुषार. स्ट्राईकला तुषार आहे, नॉन स्ट्राईकला संग्राम. गोलंदाजी मार्क होती किशोर सॉरी. बॅटच्या रनर मध्ये आलाय, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, परंतु नाही ते क्षेत्ररक्षण तेवढ्या ताकदीचं झालंय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षणाचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं आपण इथे. काय सर निर्णय द्या आम्हाला. थांबा, स्वयंसेवक तिथे आहेत, निर्णय कळवला जाईल. ऑनफिल्ड पंचाने निर्णय द्यायचा आहे. स्वयंसेवक तिथे आहे. पंच निर्णय द्यावा. 2 धावा, ह्या 2 धावा ऍड केल्या जाते. 2 धावाने संघाचा धावफलक 16 धावा धावफलकावरती. 47 चा पाठलाग करायचा आहे. फटका चांगला सजवला होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षणाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, त्याचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. असे खेळाडू सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने घडवलेत. 16 धावा धावफलकावरती. आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय तो किशोर. निर्धाव चेंडू. किशोरचं कौतुक करावं लागेल, कारण चांगला प्रार झाला होता. त्याच्यानंतर कमबॅक करणं म्हणजे दबावाखाली कुठलीही गोलंदाजी करत नाहीये तो किशोर. एकाच विभागातील हे सर्व खेळाडू आज एकामेकाच्या विरोधामध्ये खेळतायत आणि सर्वांना एकमेकाचे डावफेस माहिती आहेत. त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत बरेचसे सामने आपण पाहिले. चेंडू स्टँड हँड डिलिव्हरी समोरच्या दिशेने खन खन करीत आलाय हा दर्जेदार षटकार. 22 धावा. 22. आता मात्र फटक्यामध्ये वजन होतं आणि धावाही आल्या अर्धा डझन, असं काहीतरी समीकरण. अर्धा डझन धावा तर घेतल्यात, कारण पहिला फटका फसला होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं लॉंग ऑन मध्ये. त्यानंतर निर्धाव चेंडू आला, त्यानंतर मात्र शांत बसला नाही तो तुषार. पंचांकडे अपील करतायत, अपीलला झुगाडून देतात पंच. नामांकित पंच, पंचांचं कौतुक करावं लागेल, कारण तिन्ही पंच आज दिवसभरामध्ये स्वप्नीलजी पाटील, गोकुळ पाटील आणि कोटी सर, तिन्ही पंचांचं आम्ही कौतुक करू, कारण रखरखत्या उन्हामध्ये पंचांचं काम करायचं. योग्य निर्णय आणि कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही आणि न्यायाला न्याय आणि अन्यायाला अन्याय असे पंच काम करतायत. त्या तिन्ही पंचांचं करूया कौतुक कौतुक कौतुक. पुन्हा गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज किशोर.
इथे झेलची संधी होती, विकेट किपरला प्रयत्न करायचे होते, थोडी जर उंची मारली असती ना तर नक्कीच काहीतरी हातास लागलं असतं यश, परंतु तुम्ही प्रयत्नच नाही केला तर तुम्हाला यश कशी, यशासाठी प्रयत्न करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते मैदानामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 23. 12 बॉल 24 धावा. मागील 2 मॅचचा जर विचार केला तर सेम समीकरण येतो. 3 मॅच 12-24, 12-21, 12-23 आणि शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जात होत्या. म्हणजे मॅच बघण्यासारखे सामने चुरशीचे होत आहेत. एक साइडला सामने वन साइड होत नाहीयेत, हे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे. 12-24 चं समीकरण. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज जयराम रैना, सॉरी रैना अतिशय बारीक असा खेळाडू हो. अप्रतिम गोलंदाजी, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही, चेंडू विसवला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला स्पीड अप गोलंदाज म्हणावं लागेल, चांगल्या धाटणीची गोलंदाजी करतोय तो रैना. सडपातल बांधा आहे ना आपल्या बांध्याचा आणि आपल्या शरीराचा संपूर्ण फायदा पुरेपूर करून घेतोय. ही ते मात्र चेंडू येतोय व्हाईट 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 आणि व्हाईट. व्हाईटची एक धाव, धाव संख्येत भर, धाव संख्या जाऊन पोहोचते 24. पुन्हा रैना थोडं फास्ट घ्या. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय की आपण फास्ट घ्यायचं, स्पीड अप घ्या. पुन्हा रैना गोलंदाजी मारतोय, स्ट्राईकला आहे. तुषार कमबॅक करतोय पुन्हा रैना. व्हाईट आला त्यानंतर इथे विक फलंदाज जातोय माघारी, तो तुषार. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 3 बसलाय तो गुंड्या स्पोर्ट संघाला. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर व्हाईट आणि त्यानंतर विकेट. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट माघारी पाठवले. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये युवराज. संघ अडचणीत आहे. युवराजला इथून पुढे संघाचा डाव सावरावं लागेल. कशा पद्धतीने युवराज बॅटिंग करेल याच्याकडे लक्ष लागलंय हुंड्या फायटर संघाचं. हुंड्या स्पोर्ट हा संघ बॅटिंग करत असताना 3 गडी तर तंबूच्या आसऱ्याला गेलेत. तर युवराज आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. हे एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 26 धावा. 25 धावा. अजूनही 22 धावा बनवायचे तिथून पुढे या संघाला. हलकस कट केलं आणि ही चोरटी धाव. गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाचा धाव संख्येत भर. संघाचा धावफलक 26 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी करतोय रैना. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर विकेट आणि आता 2च धावा खर्च केलेत. पुन्हा गलीमध्ये इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता आणि रैनाचं कौतुक करावं लागेल. फेकी खराब होती परंतु रैनाने चेंडू अडवला. एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाचा धावफलक 27 वरती जाऊन पोहोचलाय तो गुंड्या फायटर संघाचा. अजूनही 20 धावा. 7 बॉल 20. 7-20. संग्राम चेंडू मध्ये फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळाल्यात अर्धा डझन. डीजे मास्टर आमचे जरा चहा प्यायला गेलेत त्यामुळे जरा गडबड झाले. असं या 6 धावाने धावफलकाने वेग घेतला. मित्र धावा झाल्या धावफलकावरती 33. रिक्षा म्हणजे ऑटोची इथे चावी हरवलेली आहे. जर कुणाला भेटले असेल तर त्यांनी आणून द्यावी. त्यांना योग्य प्राइस सुद्धा दिलं जाईल. ना धक्का मार रिक्षाला अशी परिस्थिती ते होईल संध्याकाळी. तर व्हायला नको ही परिस्थिती आपल्या सर्वांवरती. मार धक्का. परंतु आपल्याला जर चावी भेटली तर चावी लवकरात लवकर आणून द्यावी.
6-14चं समीकरण. 6 बॉल 14. गोलंदाजी मारुती गोलंदाज संजय. शेवटचे 6 चेंडू 14 धावांची गरज. पहिला चेंडू तो आला इथे डॉट. इथे घडलं काय बिघडलं काय महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट जाते माघारी की पंच काय निर्णय देत आहेत. आउट. गडी बाद. नवीन बॅटरचा मैदानामध्ये लवकर. कोण झाला? युवराज बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 4. पाच 14. संजयचं कौतुक करावं लागेल. 5 बॉल 14. अति घाई संकटात नाही. गुंडा फायटर संघाच्या अंगलट येते की काय. नवीन बॅटर मैदानामध्ये संजय आणि गोलंदाजीवरती संजय. संजय वर्सेस संजय. संजय वर्सेस संजय. आणि आलाय दुसरा चेंडू हिते डॉट आणि रनआउट. 5वा धक्का बसलाय गुंडा फायटर संघाला. धक्का क्रमांक 5. संघ अडचणीत आहे. संघाला तारणहार बनवणार कोण. संघासाठी धावन कोण येणार. संपूर्ण संघ अडचणीत आहे तो गुंडा फायटर्स. 6 बॉल 14 ची गरज असताना गरज आले 4 बॉल 14. पहिल्या 2 चेंडूवरती 2 रनआउट. त्यानंतर सोनारपाडा आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लगेच. प्रेक्षणीय सामना असेल. 4 षटकांचा सामना राहील. 16 मिनिटांमध्ये 4 षटक संपवायचे आहेत आणि नाही संपली तर एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची. आणि पहिले षटक हे पॉवर प्लेचा असेल याची नोंद घ्या. 2 खेळाडू बाहेर असतील. तिसरा चेंडू डॉट. संजयची गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो तर टाळ्या होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी करतोय. 3-14. 6-14चं समीकरण आलंय. 3 बॉल 14 धावा. चेंडूने बरीच उंची. 3 जण आहेत मित्रांनो. काय घडलं काय बघितलं बिघडलं इथे सर्वच बिघडलं आणि मात्र रनआउट मध्ये हा गडी माघारी जातोय. चांगला खरोखरच चांगला डायरेक्ट हिट केला आणि धक्का क्रमांक 6वा बसतोय गुंडा स्पोर्ट्स संघाला. आता मात्र विजयाच्या दिशेने मार्गस्थ होतोय तो विघ्नहर्ता स्पोर्ट. चला लवकर या बाहेर. ऑटोची चावी मिळाली त्यामुळे धन्यवाद. आपलं मनापासून आभार. आणि नाहीतर संध्याकाळी आपण बाजूला असतो वाट पाहतोय रिक्षावाला परंतु इथे मार धक्का रिक्षाला असं गाणं लावायला लागलं असतं आमच्या डीजे मास्टरला. प्रदीप आलाय. संजयचं कौतुक करावं लागेल नक्कीच. शेवटचे षटक हाताळतो आणि महत्वाच्या क्षणी महत्वाची गोलंदाजी करताना कुठलाही दबाव नाही घेतला संजयने. आणि लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव इथे अर्जित केली जाईल. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त आता औपचारिकता बाकी राहिले. संजय आपल्या नावाची चर्चा आपल्या नावाची छाप सोडली या गोलंदाजाने आज आणि हा ते विजय होतोय गुंडा स्पोर्ट संघ विघ्नहर्ता संघ विघ्नहर्ता संघ इथे झालाय विजयी संघाचं नक्कीच कौतुक आणि पराभूत संघाचं सुद्धा कौतुक. पुढील वाटचालीस दोन्ही संघांना आमच्याकडून शुभेच्छा. चला आणि सोनारपाडा सन्माननीय अनिकेत सर आपला संघ घेऊन आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 4 षटकांचा सामना राहील. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. 16 मिनिटांमध्ये 4 षटक संपवायचे. जर नाही झाले तर एक खेळाडू तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये आणि मायक्रोफोन वरती समालोचन कक्षामध्ये होईल बदल. आपल्याला आवडेल आपल्या हक्काचा आणि सर्वांना आवडणारा आवाज सन्माननीय आदरणीय रोशन संते सर.